आजच्या दिवसातली सनसनाटी बातमी। धनंजय मुंडे यांनी माझ्या हत्येसाठी सुपारी दिली असा खळबळजनक आरोप हा मनोज जरांगे यांनी केलाय। मला मारण्यासाठी 2.5 कोटींचे डील झालं असा दावा सुद्धा जरांगे यांनी केला। तर या आरोपांची सीबीआय चौकशी करा आणि माझी नार्को टेस्ट करा असं आव्हान धनंजय मुंडेंनी दिले। मुंडे विरुद्ध जरांगे यांचा हा वाद जीवावर कसा उठलाय बघूयात हा रिपोर्ट। जरांगेंच्या हत्येसाठी धनंजय मुंडेंनी दिली सुपारी। जरांगेंना ठार मारण्यासाठी 2.5 कोटींचं डील। यांनी पैसे 2.5 कोटी ठरवलंय। हे प्रकार खरा आहे आणि धनंजय मुंडेंनीच सामूहिक कट रचलाय। जरांगेंचा सनसनाटी आरोप, मुंडेंचं नार्को टेस्टचं चॅलेंज। मनोज जरांगे विरुद्ध धनंजय मुंडे वादाला आता वेगळंच वळण लागलंय। धनंजय मुंडेंनी मला जीवे मारण्यासाठी 2.5 कोटी रुपयांची सुपारी दिली असा आरोप मनोज जरांगेंनी केला आणि एकच खळबळ उडाली। बीडमधील कांचन नावाच्या मुंडेंच्या कार्यकर्त्यानं अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड यांच्या सोबत डील केलं असा गौप्यस्फोट जरांगेंनी केलाय। बीडचा कोण कांचन नावाचा माणूस आहे, तो धनंजय मुंडेचा कार्यकर्ता आहे किंवा पीए। धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय। मग यांची तिथं इकडे आल्यावर 2 कोटीत का काय त्यांचं ते ठरलं आणि 50 लाख एक्स्ट्रा म्हणजे असं 2.5 कोटीत त्यांचं ठरलं। याच्या आधी त्यांनी 5 ते 6 करोड रुपये नाशिलेले आहेत असेच। तर दुसरीकडे जरांगेंचे आरोप फेटाळून लावताना या प्रकरणात सीबीआय चौकशी करावी असं आव्हान धनंजय मुंडेंनी दिलंय। माझं तर म्हणणं आहे की या प्रकरणामध्ये आता महाराष्ट्र पोलिसांनी मनोज जरांगेंना धमकी आहे, मी त्यांना काही करायचा प्रयत्न करतोय असं जर चाललं असेल तर माझी आजच्या या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मागणी आहे की या सर्व प्रकरणाची चौकशी ही आता महाराष्ट्र शासनानं नाही तर सीबीआयनीच केली पाहिजे। अरे जातवाने रे धन्यासारखा नाही मी। मी जातवाने आरोप नाही करत। माझ्या उभ्या जीवनात मी आरोप नाही केला। भाषण झाली असती ते होत असतं जात असतं, पण असे खुनापर्यंतचे आरोप, घातपात करण्यापर्यंतचे आरोप मी नाही करू शकत। तू सीबीआय काय म्हणतो, तू त्याच्या पुढची कोणची काय असेल त्याच्यात मी तयारी। मी तर म्हणतो नार्को टेस्ट सगळ्यात आधी माझा अर्ज जाणार आहे। दरम्यान एकमेकांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग टेस्ट करण्याची मागणी दोघांकडूनही करण्यात आली आहे। माझ्या मनात जरी असं पाप आलं असेल कुणाला मारायचं, कुणाला थापड मारायची की आणखीन कुणाला काही करायचं तर माझी ब्रेन मॅपिंग करा। माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा, जे आता आरोपी पकडलेत त्यांचीही करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत नार्को टेस्ट सुद्धा करा। कोर्टाची अडचण येत असेल तर मी स्वतः वकील लावून आरोपीची जरांगेची आणि माझी कोर्टाकडून परवानगी घेऊन या ठिकाणी ब्रेन मॅपिंग आणि नार्कोची टेस्ट एकदा करू, म्हणजे लक्षात येईल खरं काय खोटं काय। उठायचं आणि एखाद्याला बदनाम करायचं। मला अमुक माहिती मिळाली आणि मी ती पोलीस प्रशासनाला सांगितली, याची चौकशी करा। याच्यात हे इतके लोक येतात, हे आता धरलेले 2, आणखीन दुसरे 2, हे स्वतः धनंजय मुंडे, असे 8-10 जण आहेत त्याच्यात। यांची चौकशी नको व्हायला। आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना सांगतो, आणि मीही जर आम्हाला जमत असेल तर मला माहित नाही, तो नार्को टेस्ट करा म्हणतो ना, सगळ्यात आधी मी तयार आहे। मी कोर्टात अर्ज करणार आहे उद्या नार्को टेस्ट करा म्हणून। होऊन दे दूध का दूध, पाणी का पाणी। या सगळ्या आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली ती जालना पोलिसांच्या कारवाईमुळे। जालना पोलिसांनी अमोल खुणे आणि दादासाहेब गरुड या दोघा संशयित सुपारी बहाद्दरांना अटक केली। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार जरांगेंच्या हत्येचा कट रचण्यासाठी बीडमध्ये बैठका झाल्या। धनंजय मुंडेंचा कार्यकर्ता कांचन यानं दोघांना 2.5 कोटी रुपयांच्या बदल्यात हत्येची सुपारी दिली। धनंजय मुंडे स्वतः गेस्ट हाऊसवर आरोपींना भेटले।
शिवाय मुंबईमध्ये सुद्धा मुंडे आणि आरोपींची भेट झाली। याची कुणकुण लागल्यानंतर जरांगे पाटलांचे सहकारी गंगाधर काळकुटे यांनी जालना पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली। जरांगे यांनी स्वतः पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांची भेट घेतली। त्यानंतर दादा गरुड आणि अमोल खुणे या दोघांना पोलिसांनी अटक केली। यापैकी अमोल खुणे हा जरांगे पाटील यांचा जुना सहकारी असल्याची माहिती समोर येते। हत्येची सुपारी घेणाऱ्या दोघा आरोपींमधील संभाषणाची ऑडिओ क्लिप सुद्धा जरांगेंनी भर पत्रकार परिषदेत ऐकवून दाखवली। सर पण नव्हतं मी ऐका ना ते मला एवढं बोलला मला मी आयुष्याचं तुमचं कल्याण करून टाकतो हे तुम्ही कुठं रुपये देतो आणि तुमचं आयुष्याचं कल्याण करून टाकतो तुम्हाला कुठंच काय कमी पडून देणार नाही फक्त माझ्यावर भरोसा ठेवा म्हणजे शुक्रवार पुस्तक करून टाक। दोन आरोपी बोलतात ना आम्हाला भरोसा आहे तुमच्यावर तुम्ही आम्हाला काही प्रूफ बी देऊ नका काय नका तुमची पेमेंट घ्या आणि आमचं आम्हाला देऊन टाका सर। त्यांना तुमचं नाव बी कुठं सोपं नाही ऐका ना त्यांना म्हणलं आमच्या नावाचं ते म्हणजे तुमचं नाव कुठं सोपं होणार नाही उलट तुम्हाला कधी बी अडचण येऊन कसले काम तुम्हाला ते तुम्ही म्हणले तेवढे 2 कोटी हा मला काय माझं 1.5 कोटी द्या तुम्ही तुमचे 50 काढून घ्या याच्या तुमच्या पद्धतीने कसं बरं मला मला बाद झाली बाबा मला तेवढीच बाद झाली मला जास्त अपेक्षा नाही। हा मी तुम्हाला म्हणलो ना काय अडचण नाही आणि पण शुक्रवार नंतर टाळू नका म्हणा तुमच्या हातानेच द्या मला तिथं ऐका तुमच्याच हाताने मला तिथं द्या काढून बत्तच करू। याआधी राजकीय सभांमधून जरांगे आणि मुंडे यांनी एकमेकांना आव्हान प्रत्याव्हान दिलं होतं, पण या वादानं आता गंभीर वळण घेतलंय। जरांगेंच्या आरोपांची सरकार चौकशी करणार का आणि संशयितांच्या पोलीस चौकशीतून आणखी काय सत्य बाहेर येतं याकडे आता सगळ्यांचं लक्ष असेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।